इपिडर्मिसचे जो थर आहे, जो आपल्या स्किनवरचा सगळ्यात वरचा तो थर आहे, त्याला म्हणायचं इपिडर्मिस. इपिडर्मिसच्या अंडर किती लेयर आहेत? 5. इपिडर्मिसच्या अंडर किती लेयर आहेत? 5. फॉर एक्झाम्पल इपिडर्मिस करता आहे थरचा आणि त्याच्या खाली हे 5 मेंबर आहेत. क्लिअर आहे? तर इपिडर्मिसच्या खाली जे 5 लेयर आहेत त्याच्यामधले ते कोणते आहेत? तर पहिला स्ट्रॅटम कॉर्नियम, सेकंड स्ट्रॅटम लुसिडियम, स्ट्रॅटम ग्रॅन्युलिझम, स्ट्रॅटम स्पायनोझम, स्ट्रॅटम बेसल. क्लिअर आहे? आता माझ्यासोबत तुम्ही बोला. इपिडर्मिसचे 5 थर. इपिडर्मिसचे 5 थर. पहिला स्ट्रॅटम कॉर्नियम, दुसरा स्ट्रॅटम लुसिडियम, स्ट्रॅटम ग्रॅन्युलिझम, स्ट्रॅटम स्पायनोझम, स्ट्रॅटम बेसल. क्लिअर? हे आपल्याला पाठच करायचं आहे का? जे काही आपण वर्क करणार आहोत, आपण क्लिन्झिंग करणार आहोत, स्किनवरती जे पण काही काम करणार आहे ते कोणत्या लेयरला करणार आहे? इपिडर्मिस. कोणत्या लेयरला करणार आहे? इपिडर्मिस. त्यामुळे इपिडर्मिस मधल्या असलेल्या लेयरचा खोलवर अभ्यास आपल्याला करता आलाच पाहिजे. त्याच्यामध्ये स्ट्रॅटम कॉर्नियम मध्ये काय होतं, कोणती क्रिया घडते, डर्मिस मध्ये काय क्रिया घडते, डर्मिसचे 2 लेयर्स कोणते महत्वाचे आहेत, डर्मिसला हार्ट का बोललं जातं, मग डर्मिस मधनं काय पास होतं हे पुढील भागात.